नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो माणसाला हजारो वर्षांपासून गोंधळात टाकत आला आहे, पाप. पण आपण पापाच्या यादीबद्दल नाही बोलणार, तर थेट त्याच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय विश्लेषणाचे स्रोत आहेत, जे एका खूप धाडसी कथेवर लक्ष केंद्रित करतात, आदाम आणि हव्वेची कथा. आजच्या चर्चेचा उद्देश साधा आहे. या स्रोतानुसार मानवी पापाचं मूळ कारण काय आहे आणि या सगळ्यात देवाची नेमकी योजना काय होती. खरं सांगायचं तर यातले काही विचार इतके अनपेक्षित आहेत की ते आपल्या पारंपरिक समजुतींना धक्का देऊ शकतात. चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयाची उकल करूया. तर सुरुवातच एका मूलभूत विचाराने होते. याकोब 1:15 मध्ये म्हटलंय, लोभ पापाला जन्म देतो आणि पाप जेव्हा पूर्ण वाढतं तेव्हा ते मृत्यूला जन्म देतो. हे एक सरळसोट समीकरण वाटतं की नाही? इच्छा, मग पाप आणि मग मृत्यू. पण आपले स्रोत सांगतात की हे इतकं सोपं नाही. खरा खेळ इच्छा आणि लोभ यांच्यातील फरक आहे. अगदी बरोबर. आणि इथेच ही चर्चा रंजक बनायला लागते. हे विश्लेषण शारीरिक इच्छा आणि लोभ यात खूप मोठा फरक करतं. त्यांच्या मते शारीरिक इच्छा म्हणजे कसं आहे ना, आपल्या शरीरातून नैसर्गिकरित्या येणाऱ्या वासना, जसे की भूक, झोप. हो, किंवा लैंगिक इच्छा, या स्वतः पाप नाहीत. आदामच्या पतनानंतर मानवी शरीर एका शापित अवस्थेत गेलं आणि या इच्छा त्या अवस्थेचा परिणाम आहेत. त्या आपल्याला पापाच्या दिशेने खेचू शकतात, पण त्या स्वतः पाप नाहीत. त्या फक्त एक सिग्नल आहेत, एक प्रलोभन. मला इथे उत्पत्तीमधलं एक चित्र आठवते. आदामने पाप केल्यानंतर देव त्याला म्हणतो की जमिनीतून आता काटे व काटेरी झाडे उगवतील. या स्रोतांमध्ये या घटनेची तुलना थेट मानवी शरीराशी केली आहे. म्हणजे जसं त्या शापित जमिनीतून अनावश्यक काटे आपोआप उगवतात, तसंच आपल्या या पतित शरीरातून या शारीरिक इच्छा सतत निर्माण होत राहतात. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. ती उपमा अचूक आहे. आणि इथेच स्वतंत्र इच्छाशक्तीची म्हणजे फ्री विलची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या विश्लेषणानुसार जरी हे काटे म्हणजे या इच्छा आपल्या शरीरात निर्माण झाल्या, तरी जोपर्यंत आपली स्वतंत्र इच्छाशक्ती त्या इच्छांना स्वीकारून त्यांचं लोभ बनवत नाही, तोपर्यंत व्यक्ती पापात पडत नाही. अच्छा. म्हणजे इच्छेचा उगम होणं ही एक गोष्ट आहे आणि त्या इच्छेला खतपाणी घालून तिचा लोभ बनवणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. यावरचा उपाय म्हणून पवित्र आत्म्याच्या सहाय्याने देवाच्या आज्ञेचं पालन करण्याचा मार्ग सांगितला आहे. ठीक आहे. म्हणजे इच्छा येणं हे पाप नाही, पण त्या इच्छेनुसार वागण्याचा निर्णय घेणं हे पाप आहे. पण आता आपण त्या मूळ पापाकडे येऊया, ज्याने हे सगळं सुरू केलं, आदामचं पतन. आपण शाळेपासून ऐकत आलोय की त्याने एक निषिद्ध फळ खाल्लं. पण या स्रोतांनुसार ते फक्त एक फळ खाण्यापुरतं मर्यादित नव्हतं. मग त्याचा खरा लोभ काय होता, ज्याने त्याला त्या कृतीसाठी प्रवृत्त केलं? इथेच ही गोष्ट एका वेगळ्याच पातळीवर जाते. हो, आणि हा या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. या स्रोतांनुसार आदामचा खरा लोभ होता त्याचं हव्वेवरील प्रेम. 1 मिनिट थांबा. प्रेम? हो, प्रेम. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण त्याचं हव्वेवरील प्रेम देवावरील प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरलं. जरा विचार करा, त्या क्षणी काय घडलं असेल. हवेने ते फळ खाल्लंय. आदाम तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या मनात एकच विचार येतो, ही आता मरणार. या स्रोतांचा युक्तिवाद असा आहे की हव्वेविना एकटं जगण्यापेक्षा तिच्यासोबत मरणे त्याने पसंत केले. त्या एका क्षणी त्याने हव्वेला देवाच्या जागी ठेवलं. हव्वा त्याची मूर्ती म्हणजे आयडॉल बनली. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्याचं पाप हे द्वेष किंवा बंडखोरी नव्हती, तर ते प्रेम होतं. जे प्रेम आपण इतकं पवित्र आणि सुंदर मानतो, तेच पापाचं मूळ कारण बनलं. हे समजायला खूपच कठीण आहे. याचा अर्थ कोणतीही चांगली गोष्ट, अगदी प्रेमसुद्धा, जर तिचं स्थान चुकलं तर ती मूर्ती बनू शकते का? तुम्ही नेमका तोच प्रश्न विचारला आहे जो हे स्रोत विचारतात, आणि त्यांचं उत्तर हो असं आहे. याचा अर्थ पती पत्नींमधील प्रेमाला विरोध करणे असा अजिबात नाही. उलट ते प्रेम तर देवानेच निर्माण केलं आहे. मुद्दा आहे प्रेमाच्या क्रमाबद्दलचा, त्याच्या प्राधान्यक्रमाचा. जेव्हा एखाद्या निर्मित वस्तूवरील किंवा व्यक्तीवरील प्रेम निर्माणकर्त्यावरील प्रेमापेक्षा मोठे होते, तेव्हा ती वस्तू किंवा व्यक्ती तुमची मूर्ती बनते आणि पापाचे कारण ठरते. हो, आदामच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट जी या स्रोतांमध्ये मांडली आहे ती म्हणजे आदामला स्वतःलाही अशी जाणीव नव्हती.
त्याला माहीतच नव्हतं की हव्वेवरील त्याचं हे अतिरिक्त प्रेम हाच त्याचा छुपा लोभ आहे. म्हणजे ती निषिद्ध फळाची परीक्षा ही केवळ एक परीक्षा नव्हती. ती एक प्रकारची निदान चाचणी होती, डायग्नॉस्टिक टेस्ट. अच्छा, ज्यामुळे आदामच्या मनात लपलेलं हे खरं पाप उघड झालं. हे तर आपल्या स्वतःबद्दलही विचार करायला लावणारं आहे. आपल्याही मनात असे कोणते लोभ दडलेले असतील ज्यांची आपल्याला स्वतःलाच कल्पना नाही? हाच मुद्दा आहे. ती परीक्षा आदामला अपयशी ठरवण्यासाठी नव्हती, तर त्याच्या हृदयात काय आहे हे त्याला आणि संपूर्ण सृष्टीला दाखवण्यासाठी होती. ठीक आहे, तर आदामच्या पतनामागचं खरं कारण होतं देवापेक्षा हव्वेवर जास्त प्रेम करणं. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर देवाला सगळं काही माहीत असतं तर त्याला हे माहीत नव्हतं का की आदाम असं काहीतरी करणार आहे? आणि जर माहीत होतं तर त्याने ही परीक्षा ठेललीच का? हे सगळं एका मोठ्या पूर्वनियोजित ईश्वरीय योजनेकडे बोट दाखवतंय, बरोबर? बरोबर. आणि इथेच या विश्लेषणाचा दुसरा आणि कदाचित सर्वात विवादास्पद भाग सुरू होतो. या ग्रंथानुसार देवाला केवळ आदाम पडणार आहे हे माहीत होतं असं नाही, तर सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच ही योजना आखलेली होती. काय? हो. याचा अर्थ येशूचं क्रुसिफिकेशन म्हणजे वधस्तंभावरील मृत्यू ही आदामच्या पतनानंतर अचानक घेतलेली प्रतिक्रिया नव्हती. ती डॅमेज कंट्रोल योजना नव्हती. ती जगाच्या स्थापनेपूर्वीच ठरवलेली मूळ योजना होती. थांबा, इथे मला एक अडचण वाटतेय. हे ऐकायला खूपच कठोर वाटतं. जर हे सगळं आधीच ठरलेलं होतं तर मग आदामच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला काही अर्थ उरतो का? की तो केवळ एका मोठ्या दैवी नाटकातील एक पात्र होता ज्याला आपली भूमिका बजवायची होती? हे तर असं झालं की देवानेच त्याला अपयशी होण्यासाठी भाग पाडलं. हा एक अत्यंत स्वाभाविक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. या स्रोतानुसार याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. हे एका बुद्धिबळाच्या मोठ्या खेळासारखं आहे. एक महान ग्रँडमास्टर म्हणजे देव जेव्हा एका सामान्य खेळाडूविरुद्ध म्हणजे सैतान किंवा मानवी प्रवृत्ती खेळतो तेव्हा त्याला आधीच माहीत असतं की समोरचा खेळाडू कोणती चाल खेळणार आहे. तो त्या चालीला होऊ देतो, कारण त्याला माहीत आहे की त्या चुकीच्या चालीनंतर ही शेवटी तोच जिंकणार आहे. अच्छा. इतकंच नाही तर त्या चुकीच्या चालीमुळे त्याचा विजय अधिक मोठा आणि अर्थपूर्ण ठरणार आहे. देवाने आदामला निवड करण्याची पूर्ण मोकळीक दिली होती, पण देवाला त्याच्या ज्ञानामुळे हे माहीत होतं की तो कोणती निवड करेल. वा, बुद्धिबळाची ही उपमा खूपच प्रभावी आहे. म्हणजे देवाने इतिहासाला त्याच्या मार्गाने वाहू दिलं, कारण अंतिम निकाल त्याच्याच हातात होता. पण मग प्रश्न उरतोच, का? या पूर्वनियोजित योजनेचा, या मोठ्या खेळाचा उद्देश काय होता? देवाने आपल्याच निर्मितीला इतक्या त्रासातून जाऊच का दिलं? या स्रोतानुसार याचे अनेक एकमेकात गुंतलेले उद्देश होते. पहिला, परमत्यागातून देवाचं प्रेम आणि त्याचा न्याय सिद्ध करणे. वधस्तंभावर स्वतःच्या पुत्राला अर्पण करण्यापेक्षा प्रेमाचा आणि न्यायाचा मोठा पुरावा कोणता असू शकतो. दुसरा, देवाच्या आज्ञा मोडण्याचे परिणाम किती भयंकर असतात हे जगासमोर उघड करणे. तिसरा, पापाची भयंकरता आणि त्याची पकड किती मजबूत आहे हे दाखवून देणे. आणि चौथा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे निर्मित प्राण्यांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला एका अशा परीक्षेतून घेऊन जाणे जिथे ती परिपूर्ण होईल. या विश्लेषणानुसार देवाने या मोठ्या उद्दिष्टांसाठी आदामच्या पतनाचा एक साधन म्हणून वापर केला. हे ऐकून तर डोकं चक्रावतंय. म्हणजे आदामची चूक ही त्या मोठ्या योजनेचा एक भाग होती, पण मग या चुकीमुळे जे नुकसान झालं ते भरून कसं काढलं गेलं? इथेच कदाचित पहिला आदाम आणि शेवटचा आदम ही संकल्पना येते, बरोबर? अगदी बरोबर. ही संकल्पना या सगळ्या कोड्याला एकत्र जोडते. या स्रोतांनुसार पहिला आदाम जो एदेन बागेत होता त्याला पृथ्वीवर अधिकार देण्यात आला होता. तो पृथ्वीचा व्यवस्थापक होता. पण जेव्हा त्याने पाप केलं तेव्हा तो पापाचा गुलाम बनला. आणि त्याने तो अधिकार गमावला. हो, त्याने तो अधिकार सैतानाकडे गमावला. त्या क्षणापासून सैतान या जगाचा तात्पुरता शासक बनला. आणि मग येतो शेवटचा आदाम म्हणजेच येशू. तो या जगाचा मूळ मालक म्हणून आला. त्याने देखील परीक्षांचा सामना केला, अगदी पहिल्या आदामापेक्षाही कठीण परीक्षांचा. वाळवंटात सैतानाने त्याला तीच ऑफर दिली जी पहिल्या आदामाला दिली होती. माझ्यापुढे झोक, मी तुला सगळं देईन. पण त्याने पाप केले नाही. नाही, तो सैतानाच्या प्रलोभनांपुढे झुकला नाही. त्याने दाखवून दिलं की देवाच्या आज्ञेचं पालन करणं शक्य आहे आणि त्याने पहिल्या आदामने गमावलेला अधिकार परत मिळवण्याचा कायदेशीर हक्क स्थापित केला. म्हणजे शेवटच्या आदामला पापात पाडण्यात सैतान पूर्णपणे अपयशी ठरला. मग त्याने आपला डाव बदलला. त्याने मानवी अधिकारांचा वापर करून येशूला वधस्तंभावर खिळून मारण्याचा मार्ग निवडला. आणि या स्रोतांमधली गंमत म्हणजे सैतानाला त्यामागील पूर्ण ईश्वरी योजनेची कल्पनाच नव्हती.
त्याला वाटलं की येशूला मारून तो कायमचा जिंकेल. हो, हीच तर या दैवी योजनेची सुंदरता आहे. सैतानाला हे माहीतच नव्हतं की तो जे करत आहे ते देवाच्याच पूर्वनियोजित योजनेचा एक भाग आहे. त्याला हे कळलंच नाही की तो ज्या वधस्तंभाचा वापर मृत्यू आणि पराभवासाठी करत आहे तोच वधस्तंभ मानवजातीच्या मुक्तीचा आणि त्याचा स्वतःच्या पराभवाचा मार्ग ठरणार आहे. अगदी. सैतान त्याच्याच जाळ्यात अडकला. ही एक प्रकारे दैवी बुद्धीची सैतानाच्या धूर्ततेवरची अंतिम मात होती. वा, म्हणजे सैतान स्वतःच्याच जाळ्यात अडकला. त्याला वाटलं तो जिंकतोय, पण तो देवाच्याच मोठ्या खेळातील एक प्यादं बनला होता. हे तर एखाद्या थरार कथा किंवा सिनेमाच्या क्लायमॅक्स सारखं आहे. तर आजच्या या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर तो असा निघेल. या स्रोतांनुसार पापाचं खरं मूळ लोभ आहे आणि लोभाचं मूळ आहे चुकीच्या ठिकाणी ठेवलेलं प्रेम. जेव्हा आपलं प्रेम निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीवर जास्त केंद्रित होतं तेव्हा पाप जन्माला येतं. आदामच्या पतनाने हे सत्य जगासमोर उघड केले आणि त्याचवेळी वधस्तंभाद्वारे मुक्तीची एक पूर्वनियोजित योजना कार्यान्वित केली, जी देवाचे अंतिम प्रेम आणि न्याय दर्शवते. आणि या संपूर्ण चर्चेत प्रेमाची भूमिका केंद्रस्थानी आहे हे विसरून चालणार नाही. या स्रोतांचा अंतिम निष्कर्ष हा आहे की केवळ देवाचे प्रेम समजून घेतल्यावरच एखादी व्यक्ती देवावर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकते. आणि देवावर प्रेम करूनच ती व्यक्ती त्याच्या आज्ञा सहजपणे पाळून लोभावर मात करू शकते. हे एक सुंदर वर्तुळ आहे. देवाचे प्रेम समजणे, त्याला प्रतिसाद म्हणून देवावर प्रेम करणे आणि त्या प्रेमातून सहजपणे आज्ञापालन करणे. हे केवळ नियमांचे पालन करणे नाही, तर एका प्रेमळ नात्यातून आलेले आज्ञापालन आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. आपण या चर्चेत पाहिलं की देवाला भविष्यातील घटना, अगदी आपल्या निवडीसुद्धा आधीच माहीत असतात आणि तो इतिहासाला त्याच्या योजनेनुसार आकार देतो. यावर विचार करायला लावणारा एक गहन प्रश्न निर्माण होतो. जर आपल्या निवडी एका अर्थाने पूर्वनिश्चित असतील तर आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीच्या अनुभवाचे स्वरूप काय आहे? या स्रोतांनुसार देव या निवडींना सर्वांसमोर प्रकट होऊ देतो, जेणेकरून सृष्टीला त्याचा न्याय आणि प्रेम समजावे. पण मग एखादी निवड एकाच वेळी पूर्वनिश्चित होणे आणि त्याचवेळी स्वतंत्रपणे केलेली अशी कशी असू शकते? हा एक असा विरोधाभास आहे ज्यावर आपण कदाचित आयुष्यभर विचार करत राहू शकतो.